ज्येष्ठ नागरिक मंडळ. सर्व नगरातील सन्माननीय ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की काल आपल्या ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना व पदाधिकारी निवड रविवार दिनांक 23/8/2026 ला ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता आपल्या असंख्य उपस्थितीमध्ये पार पडली आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ अस्तित्वात आले. सभेचे अध्यक्षस्थान माननीय श्री अनिलजी भिसीकर साहेब यांनी भूषवले. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधिवत उद्घाटन केले. यानंतर मंडळाचे मार्गदर्शक माननीय श्री विष्णुपंतजी वलवटकर गुरुजी यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री अरुणभाऊ वेरुळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन केले. तसेच मंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष माननीय श्री उमाकांतजी अंबाडकर यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा केली. तसेच मंडळाचे नवनिर्वाचित सहकोषाध्यक्ष माननीय श्री अनिलजी झाडे यांनी साऊंड आणि व्यवस्था चोखपणे सांभाळली. तसेच मंडळाचे नवनिर्वाचित सचिव माननीय श्री अनिलजी भिसीकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे नवनिर्वाचित सहसचिव माननीय श्री मोतीरामजी घोडे यांनी केले. यानंतर अल्पोपहार व चहा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी असंख्य ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे छायाचित्र सादर झाले. धन्यवाद सर. या बातमीचा आढावा घेतला सिटी इंडिया मराठी न्यूज चॅनल प्रतिनिधी राजू नानोटकर, जैताळा, नागपूर. सिटी इंडिया फाउंडेशन विदर्भ नागपूर अध्यक्ष गजाननराव तांदुळकर, सिटी फाउंडेशन उपाध्यक्ष राजू पांडे, सिटी फाउंडेशन उपाध्यक्ष विजयकुमार देशपांडे, सिटी फाउंडेशन महाराष्ट्र पुणे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक 960400 734. आपल्याला ही बातमी आवडली असल्यास लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बातमीला शेअर करायला विसरू नका.